मास्तर साहेब, आदरणीय कामिनी आरमताई, आमचे चारही उमेदवार आदरणीय कॉम्रेड सुषमा सर्वदेजी, आदरणीय कॉम्रेड अनिता आरमताई, आदरणीय कॉम्रेड कुरमैया मेत्रेजी श्रीनिवास, आदरणीय चौगुले वल्लभ रमेशजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि बापूजी नगरमध्ये राहणारे माझ्या सर्व महिला भगिनींनो आणि बंधूंनो, सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते. आज या ठिकाणी महानगरपालिकेचं इलेक्शन लागलं आहे. सर्वात महत्त्वाचं इलेक्शन कसं बघितलं तर आपल्या दृष्टिकोनाने, कारण का सर्वसामान्य गोरगरिबांशी निगडीत असलेलं जर कोणतं इलेक्शन असेल तर ते महानगरपालिका इलेक्शन आहे. आमदार खासदाराचं एवढं जवळचं नसतं, पण महानगरपालिकेचं जवळचं असतं. कारण का बापूजी नगरमध्ये जो नगरसेवक होतो त्याच्यावर अवलंबून असतं की तुमचं पाणी कधी येतंय, तुमच्या घराबाहेरचा रस्ता होतोय का नाही, घराबाहेरचा कचरा नीट उचलला जातोय का नाही, बिडी कामगारांचे तेंदूपत्ते उचलले जात आहेत का नाही, दिवाबत्ती येते का नाही, गटारं साफ होत आहेत का नाही, हे रोजचे प्रश्न जे असतात ते नगरसेवक करत असतात. आणि म्हणून ही निवडणूक सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. पण भारतीय जनता पक्षाने मागच्या 10 वर्षाखाली निवडणुकी झालेल्या महापालिकेच्या, त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही. मुद्दामून भारतीय जनता पक्षाने महानगरपालिका निवडणूक घेतली नाही, कारण का त्यांना सोलापूर महानगरपालिका हे भ्रष्टाचार आणि पैसे छापायचं केंद्र करायचं होतं. महानगरपालिका निवडणूक होत नाही म्हणजे नगरसेवक येत नाहीत, महापौर नसतो आणि महानगरपालिकेवर नियंत्रण ठेवायला कोणीच नसतं. आणि म्हणून मागच्या 10 वर्षात भाजपने इतका मनमानी कारभार केला, इतका मनमानी कारभार केला. त्यांच्याच लोकांनी टेंडर उचलले, त्यांच्याच आमदार मंत्र्यांनी गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली, त्यांनीच सगळे पैसे त्यांच्या खिशात ठेवले, पण सोलापूरच्या जनतेला काही मिळालं नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्हाला खूप खोटं सांगितलं. स्मार्ट सिटी फक्त सोलापूरच्या 3% भागात आहे. बापूजी नगरला स्मार्ट सिटी आहे. अहो, स्मार्ट सिटी जर असती तर आपल्याला 2 दिवसात पाणी मिळालं असतं. स्मार्ट सिटी असती तर आपली रस्त्याची कामं झाली असती, पण नाही. भाजपला जनतेच्या सेवेशी काही घेणं देणं नाहीये. ते फक्त तुमच्या नावावर, तुमच्या जीवावर सत्तेत येतात पैसे कमवण्यासाठी. भाजपचा खरा चेहरा तोच आहे, कारण का मागच्या आठवड्यात त्यांनी एका 32 वर्षाच्या मुलाचा खून केला. पहिले भाजपला सत्ता पाहिजे होती, मग रक्त पाहिजे, मग पैसे पाहिजे होते, आणि आता ते रक्तावर येऊन थांबले. हा भाजपचा खरा चेहरा आहे. ते सत्तेत येतात फक्त पैसे कमवण्यासाठी. 10 वर्षाआधी मोदीजी आले तेव्हा म्हणाले महागाई कमी करू. कुठे कसली हो? 300 रुपयाचं सिलेंडर 900 रुपये झालं. डाळ महाग झाली, मटन चिकन महाग झालं, कुरा महाग झाला, बुवा महाग झाला, भाज्या महाग झाल्या, आणि आता तर कहर, आता तर डोक्यावर पाणी गेलंय. सोनं बघा किती महाग झालंय, 1.5 लाख सोनं. महागाई कुठे कमी झाली? आणि म्हणतात लाडकी बहीण, लाडकी बहीण. आता आमच्या ऑफिसच्या बाहेर रोज ती कर्कश रिक्षा फिरते, लाडकी बहीण, लाडकी बहीण. मान्य करते मी लाडकी बहीण, पण तुम्हाला माहितीये का लाडकी बहिणीचे पैसे कुठून आले? संजय गांधी निराधार योजनाचे बंद करून लाडक्या बहिणीकडे वळवण्याचं पाप या भाजपने केलं. बहिणीची योजना राबवायची होती. मान्य करते, चांगली योजना आहे, चांगली योजना आहे, पण राबवायची होती तर 10 वर्ष आधी का नाही राबवली? आता इलेक्शन मध्येच का राबवली? आणि इलेक्शन झाल्यानंतर बंद करणार. ह्याच्यापेक्षा मोठा अपमान माझ्या लाडक्या बहिणीचा काय असू शकतो की तुम्ही एका महिलेचं मत विकत घ्यायचा प्रयत्न करता, त्या मताबरोबर तिची आबरू पण विकत घ्यायचा प्रयत्न करण्याचा पाप हे भाजप सरकार करत आहे. त्या 2-3 हजार रुपयांनी महिलेची गेलेली आबरू परत येणार नाहीये. मास्तर साहेब म्हणत होते शॉक लागून पाणी येत नाही म्हणून मोटारी लावल्या, मोटारीला शॉक लागून 5-5 वर्षाचे चिमुकल्यांचे जीव गेले. ते 2-3 हजार रुपयांनी त्या 5 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव परत येणार आहे का? त्या 32 वर्षाच्या मुलाची जी विधवा बायको आहे तिचं कुंकू परत येणार आहे का? मला सांगा. मग काय करतं भाजप? काय केलंय? गरीब होत चाललाय, आणि फक्त भाजपची लोक पैसे त्यांचे खिशे गरम होत चालले.
ही वेळ आहे आणि म्हणून हे मत खूप महत्वाचं आहे. या मताला वाया जाऊ देऊ नका. मी हात जोडून विनंती करते. ही लढाई जी आम्ही लढतोय, आज आडम मास्तर साहेब एवढे वयस्कर झालेत तरी ही लढाई लढतायत, वन वन फिरतायत. प्रचार करतो आम्ही प्रचार फक्त सत्तेसाठी नाही करत आहोत, पण प्रचार आम्ही करतो कारण का आम्हाला तुमच्यावर जो अन्याय होतोय तो दूर करायचा आहे. तुम्हाला पाणी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही प्रचार करतो. तुमच्या हिश्श्याची लढाई आम्ही लढतोय. आम्हाला फक्त हिंमत द्या मतदानाच्या माध्यमातून. आम्ही नाही बोललो तर कोण बोलेल? आज आम्ही 5 पक्ष एकत्रित आलोय. काँग्रेस पक्ष, मास्तरांचा लाल बावटा पक्ष, उद्धव ठाकरेंचा सेना पक्ष, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आणि मनसे. 5 पक्ष एक मुठ्ठी आली आहे. लाल सलामची मुठ्ठी ज्याला म्हणतो ती तुमच्यासाठी आली. आम्ही सगळ्यांनी एक एक पाऊल मागे घेतलंय कारण का ही लढाई ही देश वाचवायची लढाई आहे. ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. असे असतात बीजेपीने पाठवले आणि म्हणून ही लढाई तुमची लढाई आहे जी आम्ही लढतोय. येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मतदानाच्या दिवशी दारू महंगा तेल, 15 तारखेला लोकशाही जश्न आहे. लोकशाहीचा तो जश्न आहे कारण का बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला तो अधिकार आहे. संविधान वाचवण्याचा अधिकार आहे, लोकशाही वाचवण्याचा अधिकार आहे. तुम्ही सगळे नटून थटून मतदान करायला जायला पाहिजे. कोणाची रिक्षा येते, कोण येते थांबू नका. सोलापूरच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे. पाणी मिळण्यासाठी ही लढाई आहे. तुमच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी ती लढाई आहे. दारू धंदे बंद होण्यासाठीची ती नोकरी आहे. शिंदी ज्याच्यामुळे तरुण मुलांचा जीव जातोय ते थांबवण्याच्या विरोधात ही लढाई आहे. म्हणून ही लढाई आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढायची आहे. येणाऱ्या 15 तारखेला 3 कोयता आणि 1 मशाल, देवीची मशाल आणि 3 लाल बावट्याचा जो कोयता असतो ते बटन दाबायचे. घाबरू नका. त्या मशीनच्या समोर उभे राहा. नीट बघा 3 कोयता आणि 1 मशाल कुठे आहे ती, आणि त्या पद्धतीत कुई आवाज येईपर्यंत तुम्ही तिथे थांबा. एवढंच तुम्ही ते बटन दाबा. एवढंच मी ह्या प्रसंगी बोलते. सगळ्यांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि ही संक्रांत भाजपवर येऊ अशी मी देवाच्या आणि प्रार्थना करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.